आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. नमस्कार, स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास या आपल्या चॅनलवर. मी आज आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात. आपल्या न्याय हक्कासाठी विविध समस्या ज्या आहेत त्यासाठी उपोषण मैदानावर विविध कार्यालयाच्या संदर्भात माणसं बसत असतात. तर असाच एक विषय आहे अतिशय महत्वाचा कलावंताच्या संदर्भात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मानवत तालुक्याचे DM झोडपे हे कलावंतांना न्याय हक्क मिळावे आणि अधिकार मिळावे या संदर्भात इथे मागच्या 1 महिन्यापासून बेमुदत आंदोलन करत आहेत. छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन जे असतं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यामध्ये ज्या खऱ्या कलावंतांना हे मानधन मिळत नाही दर महिन्याला जे असतं, आणि ह्याची जी निवड चाचणी होती त्यावर आक्षेप घेत की त्याच्यामध्ये निवड केलेले काही छायाचित्रकार आहेत, काही बँड पथक आहेत, त्याचे निकषामध्ये न बसणाऱ्या लोकांना देखील ही कलावंतांचं मानधन दिलं जातं, जे खऱ्या कलावंतांना दिलं जात नाही असा त्यांचा आरोप आहे. तर या संदर्भातच आपण त्यांच्याशी बातचीत करू. मागच्या 1 महिन्यापासून हे बेमुदत आंदोलन चालू आहे. प्रशासनाच्या विभागीय क्रीडा महसूलच्या स्पर्धा चालू आहे, प्रशासन तिकडे व्यस्त आहे आणि कलावंतांच्या न्याय हक्कासाठी मागच्या 1 महिन्यापासून DM झोडपे बसलेले. बोलूया, काय सांगाल, कशा पद्धतीनं याबद्दल काय माहिती द्याल तुम्ही? उपोषण जे आपण आंदोलन जे करत आहात गेल्या मार्च मध्ये दिनांक 4/3/2026 पासून आम्ही लोक कलावंतांच्या मागण्यासाठी किंवा त्यांच्या हितासाठी जे प्रश्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि माननीय शिवसाहेब हे ज्येष्ठ साहित्यिक कलावंताचे कमिटीवरले अध्यक्ष आणि सचिव आहेत, आणि ज्या पद्धतीनं लोक कलावंताची निवड व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झालेली नाही. आणि हे प्रत्येक वेळी चाचणीचं निमित्त करून विलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत. शासन असं सांगतंय की ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कलावंताची निवड झाली पाहिजे आणि ती नावाची निश्चिती करून जानेवारी-फेब्रुवारी मध्ये सांस्कृतिक कार्यालयाला पाठवलं पाहिजे आणि एप्रिल मध्ये त्या कलावंतांना मानधन मिळालं पाहिजे. पण आतापर्यंत 24-25 आणि 25-26 या दोन्ही वर्षाचं अद्याप मानधन कलावंताला मिळालेलं नाही, कारण निवड झालेली नाही. तर मानधनाचा विषय नाही, फक्त 35 लोक त्यांची चाचणी घेऊन त्यांना पाठवली, पण ते बी घर पाठवली. एक तर मार्चमध्ये पाठवायला पाहिजे, त्याला अगोदर त्याला मानधन दिलं. हे सगळं अवैध चालू आहे आणि मनमानी कारभार चालू आहे या कमिटीचा. म्हणून आम्ही यांचा मनमानी कारभार थांबवावा आणि जे तज्ञ कलावंताच्या समितीवर जे सदस्य त्यांच्या मार्फत निवड व्हावी आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्व या कलावंतांना 24-25 आणि 25-26 लाभार्थ्याला 200 नावाची निवड करून निश्चित करून या कलावंतांना मानधन मिळावं अशी आमची मागणी आहे. आतापर्यंत निवडची चाचणी जे म्हणतायत आपण, तर निवड चाचणी 3 ते 4 वेळ झाली आहे असं पाहण्यात आले, त्याबद्दल काय सांगाल? साहेब, निवड चाचणी ही मुळात DR मध्ये नाहीच. हे सगळं याचं मनमानी चालू आहे. म्हणजे काहीतरी कारण लावायचं. निकष कसे ठरवले जातात? निकष जून-जुलै मध्ये पेपर बातमी देऊन अर्ज मागवणे, ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये छाननी करणे, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये नावाची निश्चिती करणे आणि जानेवारी-फेब्रुवारी मध्ये ते नावं निश्चित करून मुंबईला संस्कृती विभागाला पाठवायचे आणि ते एप्रिल मध्ये त्या कलावंतांना अनुदान पाठवायचे. अशी त्याची पद्धत आहे. मग या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत वाटतं. या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद कलेक्टर साहेब आहेत, जिल्हाधिकारी साहेब आहेत आणि सचिव शिवसाहेब आहेत. अच्छा, मग या संदर्भात आपलं बोलणं झालं का त्यांच्याशी? शिवसाहेबांची बोलणं झालं, पण शिवसाहेबांचं म्हणणं आहे की बाबा कलेक्टर साहेबांच्या आम्हाला पुढे बोलता येत नाही आणि जे करते ते कलेक्टर साहेब आहेत. म्हणजे हे सगळं टोलाटोली आणि याची मनमानी. मागील 1 महिन्यापासून आपण बोललात, आता जिल्हाधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलणं झालं का तुमचं काही, किंवा तिकडून काही तुम्हाला आलं का कोणी प्रतिनिधी बोलायला? नाही, कोणी झालं नाही. अच्छा, प्रतिनिधी कोणी झालं नाही, फक्त समाज आपल्या पंचायत विभागाचे गीता साहेब येऊन गेले एकदा. आणि दुसरी गोष्ट, आम्ही घोंशीकर साहेब आणि चव्हाण साहेबाला प्रतिनिधी भेटलो, पण तरी आमचं समाधान झालेलं नाही. अच्छा, म्हणजे आम्हाला जे पाहिजे त्या विषयावर ते बोलाच ना. आता काय मागणी काय आहे आता शेवट? आमची मागणी अशी रास्त मागणी की 24 आणि 25 वर्षाचे 100 कलावंत आणि 25 आणि 26 वर्षाचे असे 2 वर्षाचे 200 कलावंत
अशासकीय सदस्याच्या माध्यमातून निवडावे आणि त्या नावाला निश्चित करून संस्कृती विभागाला पाठवून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्व या लोकांना मानधन मिळालं पाहिजे अशी आमची मागणी. निश्चितच पारदर्शक पद्धतीने ज्या कलावंतांना न्याय हक्क आहे, खराच अधिकार आहे, अशा कलावंतांची देखील निवड व्हावी आणि शासनाने या गोष्टी दखल घ्यावी यासाठी DM झोडपे मागच्या 1 महिन्यापासून हे आंदोलन करत आहे. निश्चित त्यांच्या या मागणीला रास्त जी मागणी आहे त्याला न्याय भेटेल ही प्रतीक्षा आहे आपण. व्हिडिओ जर्नलिस्ट अमर गालपड्यासह मी राहुल वैवा, परभणी.